हे सादरीकरण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. नमस्कार. आज आपण वर्कशॉपमधल्या काही अत्यंत महत्त्वाच्या साधनांबद्दल बोलणार आहोत. ही अशी साधनं आहेत जी कामामध्ये अचूकता आणतात, म्हणजे अगदी साध्या आकारांपासून ते सूक्ष्म मोजमापांपर्यंत. चला तर मग हा सगळा प्रवास कसा होतो ते समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी कामात एकसारखेपणा आणण्यात काय आव्हानं येतात. मग टेम्पलेट्स हे आव्हान कसं सोपं करतात. त्यानंतर आकार आणि मोजमाप यातला फरक समजून घेऊ. प्रत्येक कामासाठी जे खास गेज असतात त्यांच्याबद्दलही जाणून घेऊ आणि शेवटी ही साधनं वापरण्यात मास्टरी कशी मिळवायची यावरही बोलू. ओके, तर चला सगळ्यात आधी त्या मूळ समस्येबद्दल बोलूया. एक अशी समस्या जी प्रत्येक कारागीर, फिटर किंवा मशिनिस्टला कधी ना कधीतरी भेटतेच. कल्पना करा की आपल्याला 20 एकसारखे भाग बनवायचे आहेत, अगदी तंतोतंत सारखे. हे कसं शक्य होईल? म्हणजे फॅब्रिकेशनमध्ये तीच गोष्ट पुन्हा अचूकपणे कशी केली जाते, हाच खरा प्रश्न आहे. मग यावर उपाय काय? चला या आव्हानावरचा सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय बघूया. तर टेम्पलेट म्हणजे नेमकं काय? हे एक साधं साधन आहे जे सहसा स्टीलच्या पत्र्यापासून बनवलेलं असतं. याचं काम एवढंच की आपला वर्कपीस ठरलेल्या डिझाईनप्रमाणे योग्य आकारात आहे की नाही हे तपासणं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक मास्टर पॅटर्न आहे जो आकार कॉपी करण्यासाठी वापरला जातो. ह्या टेम्पलेट्सचे फायदे काय आहेत? खूप आहेत. एक म्हणजे सारखं मोजमाप आणि मार्किंग करत बसावा लागत नाही. त्यामुळे वेळ वाचतो, मटेरियल वाया जात नाही. कटिंग करताना हे एक गाईड म्हणून काम करतं. आणि वाकलेले कोण किंवा वक्र आकार तपासण्यासाठी तर हा एकदम सोपा मार्ग आहे. हे बघा, एक साधं टेम्पलेट वापरून वाकवलेला धातूचा तुकडा योग्य कोणात आहे की नाही हे सेकंदात कळतं. इथे कोणतीही किचकट मोजमापं नाहीत, फक्त थेट तपासणी. आणि अगदी तसंच एखादी रोल केलेली प्लेट किंवा गोलाकार कोपरा योग्य वक्रतेचा आहे की नाही हे सुद्धा टेम्पलेट लावून लगेच समजतं. आता विचार करा, स्मोक काऊलसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टी बनवताना काय होतं? तेव्हा सपाट धातूच्या पत्र्यावर अचूक कटिंग लाईन्स मार्क करण्यासाठी याच टेम्पलेटचा वापर होतो. यामुळे प्रत्येक भाग अगदी परफेक्ट आकारात कापला जातो. ठीक आहे, म्हणजे टेम्पलेट्स आकारांसाठी एकदम बेस्ट आहेत. पण जेव्हा आपल्याला फक्त आकार नाही तर अगदी विशिष्ट प्रमाणित मोजमाप हवं असतं, तेव्हा काय करायचं? इथेच टेम्पलेट्स आणि गेजेस यांच्यातला महत्त्वाचा फरक समोर येतो. टेम्पलेट्स आपल्याला आकार काय आहे हे सांगतात, तर गेजेस आपल्याला परिमाण किती आहे हे सांगतात. हाच तो महत्त्वाचा टप्पा आहे जिथे आपण फक्त आकार कॉपी करण्यापासून अचूक मोजमाप तपासण्याकडे येतो. चला तर मग आता वळूया गेजेसकडे. ही अशी साधनं आहेत जी खूप खास आणि विशिष्ट मोजमापांसाठीच बनवलेली असतात. हे आहे रेडियस आणि फिलेट गेज. याच्यात काय असतं तर अचूक वक्रता असलेल्या ब्लेड्सचा एक सेट असतो. याचा उपयोग कोणत्याही भागाच्या आतल्या किंवा बाहेरच्या गोलाकार कडा, ज्याला आपण रेडियस म्हणतो, त्या तपासण्यासाठी होतो. चला एक टेस्ट करून बघूया. आता बघा इथे काय होतंय. जेव्हा वर्कपीसची गोलाकार कड गेजपेक्षा लहान असते तेव्हा दोघांमध्ये असं अंतर दिसतं. याचा सरळ अर्थ आहे माप जुळत नाहीये. आणि जर का उलट परिस्थिती असेल तर इथे वर्कपीसची गोलाकार कड निवडलेल्या गेज ब्लेडपेक्षा मोठी आहे. पुन्हा एकदा माप चुकीचं आहे. पण आपल्याला काय हवंय? हे बघा, अगदी परफेक्ट. जेव्हा गेजचं ब्लेड वर्कपीसवर कोणतीही फट न ठेवता अगदी व्यवस्थित बसतं तेव्हा समजायचं की रेडियस एकदम अचूक आहे. आता बघूया स्क्रू पिच गेज. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी स्क्रू वापरताना प्रश्न पडतोच, हा नक्की कुठला स्क्रू आहे? त्यासाठीच हे साधन आहे. यात वेगवेगळ्या आकाराचे आटे असलेले अनेक ब्लेड्स असतात. याने स्क्रूच्या 2 आठ्यांमधलं अंतर म्हणजेच पिच पटकन ओळखता येतं. आता बोलूया अत्यंत सूक्ष्म अचूकतेबद्दल. काही साधनं तर 0.03 मिलीमीटर इतकी लहान फट सुद्धा मोजू शकतात. आपल्या डोक्याच्या केसापेक्षाही कितीतरी पट बारीक. कल्पना करू शकता? आणि हे अचूक काम करतो फिलर गेज. याचे उपयोग तर खरंच आश्चर्यकारक आहेत. कुठे कुठे वापरतात माहिती आहे? 2 जुळणाऱ्या भागांमधली फट तपासण्यासाठी, गाडीच्या स्पार्क प्लगची गॅप सेट करण्यासाठी किंवा बेरिंग क्लिअरन्स मोजण्यासाठी. जिथे जिथे अगदी लहान पण अचूक फट मोजणं महत्त्वाचं असतं तिथे फिलर गेज कामाला येतो. आता ही साधनं दिसायला तर खूप मजबूत असतात, पण त्यांची अचूकता आपण त्यांची हाताळणी आणि काळजी कशी घेतो यावर अवलंबून असते.
म्हणूनच साधनं वापरण्याचं ज्ञान जेवढं महत्त्वाचं आहे तेवढीच त्यांची देखभाल करणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं की प्रत्येक वेळी वापरायच्या आधी गंज किंवा काही दोष आहे का ते तपासा. साधन आणि वर्कपीस दोन्ही स्वच्छ करा. गेज कधीही जबरदस्तीने बसवू नका. आणि हो, वेळोवेळी त्यांची झीज झाली आहे का हेही तपासत राहा. आणि इथेच सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे एका कारागिराच्या हातांची जादू. कारण साधनाच्या पलीकडे जाऊन ती स्पर्शाची जाणीव विकसित करणं हेच एका कुशल कारागिराचं खरं लक्षण आहे. म्हणतात ना, या गेजेसचा अचूक वापर करण्यासाठी स्पर्शाची चांगली जाण असणं आवश्यक आहे. आणि यामुळेच आजच्या काळात एक मोठा प्रश्न उभा राहतो. आज सगळीकडे लेझर आणि 3D स्कॅनिंगसारखं तंत्रज्ञान आहे. मग अशावेळी एका कुशल कारागिराच्या त्या अनुभवाला, त्या हातांच्या स्पर्शाच्या जाणीवेला खरंच काही महत्त्व आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?